नमस्कार. आपण उभे आहोत रामटेकडी ससाणेनगर हडपसर या रस्त्यावर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शेजारी असलेल्या या भुयारी मार्गावर. आणि या भुयारी मार्गातनं आपण हडपसरकडून महम्मदवाडीकडे जाताना सय्यदनगरच्या अलीकडे जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गातनं आपण बाहेर पडल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला हा उंचवटासारखा भाग दिसतो. हा उंचवटासारखा भाग जो आहे तो पूल आहे. गेल्या 12 वर्षापूर्वी या ठिकाणी महानगरपालिकेने हा पूल इथं बांधला आणि तोही अर्धवट अवस्थेत बांधला. तो पूल पुढे जोडण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही आहे का? तो पूल जोडण्यासाठी त्यांच्याकडं मानसिक जे त्यांची शक्ती हवी किंवा मानसिकता हवी ती नाही आहे का? नेमकं कारण काय आहे? ही कारणं या हडपसरमधील जनतेला कळाली पाहिजे. 12 वर्षापासून हा रस्ता रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये 12 मीटरचा हा रस्ता आहे आणि तो जोडण्यासाठी फक्त काही थोडासाच पूल हा पुढच्या रस्त्याला जोडायचा आहे. तो इतक्या वर्षात 12 वर्ष जोडण्यासाठी आम्हाला लागत असेल तर काल मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न आम्हाला दाखवली या ठिकाणी नागरिकांना इथं स्वप्न दाखवली की भारतातली नाही जगातली सर्वोत्तम शहरामध्ये आम्ही पुणे शहराचं आम्ही करण्यासाठी आम्ही जीव तोड मेहनत करू. आम्ही त्याला निधी कमी पडू देणार नाही. माझा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना, इथल्या विद्यमान आमदारांना चेतन तुपे आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचं हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील 15, 16, 17 नवनिर्वाचित नगरसेवकांना आमचा सवाल आहे या नागरिकांच्या मार्फत की अशा पद्धतीनं 12 वर्ष एखादा प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवून पुण्याला सर्वोत्तम शहर करणार आहात का? हडपसर भागातनं 800 ते 900 कोटीचा कर तुम्ही दरवर्षी घेता, त्याच्या बदल्यात काय देता तुम्ही? हे अर्धवट रस्ते, मिसिंग लिंक, विकसित आराखड्यात अर्धवट राहिलेले फक्त कागदावर असलेले रस्ते तुम्ही आम्हाला देता का? की ह्या रस्त्याला जोडण्यासाठी समोरचा रस्ता जो ट्रक थांबलाय त्या ट्रकच्या पशी 12 मीटरचा रोड जो अंतर्गत मार्ग आहे त्याला हा रस्ता जोडल्यानंतर ससाणेनगर, हडपसर, सय्यदनगर, हांडेवाडी रस्ता, काळेबरोटे नगर, महम्मदवाडी रस्ता, 12 वाड्यातील नागरिकांना पुण्याकडे थेट जाण्यासाठी हा जवळचा रस्ता होणार आहे. इंधन वाचणार आहे, वेळेची बचत होणार आहे आणि हा जोडण्यासाठी तुम्हाला 12 वर्ष लागतात. माझा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना, खरंच तुम्हाला पुण्याला विकसित शहरामध्ये आणायचं आहे का की केवळ गाजर दाखवायचे आहेत? याचं उत्तर आम्हाला हवं आहे. आयुक्त साहेब, तुम्हाला वारंवार इथल्या नागरिकांनी तुमच्या मेलद्वारे इथल्या तक्रारी केलेल्या आहेत. अनेक पत्रकारांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की हडपसरमधले मिसिंग लिंक, विकसित आराखड्यातले रस्ते का पूर्ण होत नाही आहेत? गेली 12 वर्ष झालं हे रस्ते का पूर्ण होत नाहीत? याची उत्तरं आम्हाला मिळायला हवी.